गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स, मी अमर पाटील पुस्तकांच्या पलीकडे या भागामध्ये सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे की बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग किंवा त्याला आपण इंटर्नशिप म्हणू ती केव्हा करायची आहे। तर बी फार्मसी 6 सेमेस्टर परीक्षा जे विद्यार्थी देणार आहेत आणि 7th सेमेस्टर मध्ये इंटर होणार आहेत। आता बी फार्मसीची 6 सेमेस्टर झाल्यानंतर पीसीआयच्या नियमानुसार, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार त्यांना इंडस्ट्रियल अथवा हॉस्पिटलचं ट्रेनिंग करणं बंधनकारक आहे। आता हे ट्रेनिंग कशासाठी आहे, तर जे थेरॉटिकल नॉलेज आपण घेतोय त्याचं प्रॅक्टिकल रिलेव्हन्स कुठे आहे का, हा जो मधला गॅप आहे हा भरून काढण्यासाठी फार्मास्युटिकल इंडस्ट्री किंवा हॉस्पिटल सेटिंग मध्ये जाऊन जर अनुभव घेतला तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आणि नॉलेज डेव्हलपमेंट सुद्धा दोन्ही होऊ शकतं। त्याचा बेनिफिट त्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी जो काही रोजगार उपलब्ध आहे त्या रोजगारामध्ये कुठली आव्हानं आहेत, त्याच्यानंतर कुठल्या स्किल्स आपल्याला अचीव करायला पाहिजेत, कुठल्या आपल्याकडे नॉलेजच्या काही गोष्टी गॅप्स असतील तर ते भरून काढता आले पाहिजेत, याचं त्यांना काय मिळू शकतं, आकलन होऊ शकतं। आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग किंवा हॉस्पिटल ट्रेनिंग हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे। तर त्याच्यासाठी किती ड्युरेशन असतो, तर पीसीआयच्या नियमानुसार 150 आवर्स म्हणजेच 4 आठवडे किंवा 1 महिना हे ट्रेनिंग करणं बंधनकारक आहे। आता हे ट्रेनिंग साठी लागणारी रिक्वायरमेंट काय आहे, तर कॉलेजच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट कडून किंवा अथवा आपण त्यांना प्रिन्सिपल असं म्हणतो, सो ऑनरेबल प्रिन्सिपल सर यांच्याकडून तुम्ही काय करायचं आहे, यस ट्रेनिंग साठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, लाईक आपण म्हणू शकतो की ऍप्लिकेशन आहे ऑन द लेटर हेड ऑफ द कॉलेज, ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर ते जे काही लेटर तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या लेटरचं तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये यस सबमिशन करायचं आहे। इंडस्ट्रीमध्ये थ्रू ईमेल तुम्ही सबमिशन करू शकताय, चांगली पद्धत आहे। त्याच्यानंतर तुम्ही रेफरन्स थ्रू जाऊ शकताय आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रीकडून ज्यावेळी तुम्हाला ईमेल प्राप्त होईल किंवा तुम्हाला बाय हँड सुद्धा काही वेळा यस कम्युनिकेशन होईल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंगसाठी जाऊ शकता। आता ट्रेनिंगसाठी कोणते कोणते एरियाज डिफाईन केलेले आहेत, जसं की सर्वात महत्वाचं म्हणजे फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग आणि हॉस्पिटल सेटिंग असं म्हटलेलं आहे, तरी सुद्धा याच्यामध्ये खूप सारे सेगमेंट्स आहेत, खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत। तर यापैकी कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ट्रेनिंग घेऊ शकताय। उदाहरण द्यायचं झालं तर प्रोडक्शन युनिट आहे, अनालिटिकल लॅबोरेटरीज आहेत, कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहेत, हॉस्पिटल्समध्ये असणारे फार्मसी स्टोअर्स आहेत, कम्युनिटी फार्मसी स्टोअर्स आहेत त्या ठिकाणी। त्याच्यानंतर क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहेत, रेग्युलेटरी आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम राहते त्या ठिकाणी। मार्केटिंग्समध्ये असे खूप सारे असे पॅरामीटर्स आहेत की मेडिको मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या आहेत, मार्केट रिसर्च करणाऱ्या कंपन्या आहेत। तर अशा सर्व खूप साऱ्या डिपार्टमेंट्समध्ये तुम्ही काम करू शकताय आणि तिथला अनुभव घेऊ शकताय आणि या इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा बेनिफिट घेऊ शकताय। पुढील भागामध्ये आपण डिटेलमध्ये